शेगाव झाडेगाव शिवारातून चोरी गेलेले बैल पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाले. 3 आरोपी अटकेत. शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील झाडेगाव शिवारात 24 जूनच्या रात्री झालेल्या बैल चोरी प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत एक बैल शोधून काढला असून या प्रकरणातील 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसेच शेगाव शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पाळवदी येथील उमेश बुद्धिवान पुलकर वय 30 यांच्या झाडेगाव शिवारातील शेतातून 24 जूनच्या रात्री 2 बैल चोरीला गेले होते. त्या बैलाची अंदाजे किंमत 45,000 रुपये इतकी होती. त्यांनी दुसऱ्या दिवशी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तपास सुरू केला असता पेठ मोहल्ल्यातील नूर सलाम कुरेशी यांच्या टीन शेडमध्ये 2 बैल आढळून आले व ते जप्त करण्यात आले. त्यातील एक बैल हा फिर्यादीचा असून फिर्यादीच्या दुसऱ्या बैलाचे शिंगे व कातळी या ठिकाणी सापडली. तसेच कारवाईत सापडलेला आणखी एक बैल हा शेगाव येथील गौरक्षणमध्ये ठेवलेला आहे. याशिवाय अनेक गोवंश जनावरांचे शिंगे व कातळी, वजन काटा, हातगाडी, सुरा व कुऱ्हाड आढळून आली. तपास दरम्यान बैलजोडी चोरी करून विकणारे 2 आरोपी निष्पन्न झाले असून त्यात गोविंद श्रीराम तायडे वय 40, ज्ञानदेव पुलकर वय 30 यांना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विकत घेणारा एक आरोपी नूर मोहम्मद सलाम कुरेशी राहणार पेठ मोहल्ला शेगाव यास अटक करण्यात आली असून या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सुसर यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. जप्त करण्यात आलेल्या एका बैलाचा सुपूर्दनामा करून शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून यात आणखी काही आरोपी आहेत काय याचा शोध घेण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा. नाव काय तुमचं? उमेश बुद्धिवान पुलकर, गाव गाव पाळवदी. बरं, काय घटना घडली तुमच्या सोबत? माझ्या शेतामधून बैल चोरीला गेले होते. हा, किती बैल होते? 2 बैल होते. बैल कोणी चोरीले नेले? कोणी नेले काही माहिती नव्हती. बर, मग आता बैलाचा शोध लागला काय? हो, शोध लागला. कुठे सापडले बैल? बैल शेगाव मध्ये सापडले. दोन्ही बैल सापडले काय? दोन्ही बैल नाही सापडले. एक बैल सापडला, हा, एक बैल नाही सापडला. एक कटेवर गेला. नंतर चोर सापडले काय? चोर सापडले. बर, कोणी केली कारवाई? हे कारवाई पाटील साहेबांनी, नितीन पाटील साहेबांनी केली. हा, त्यांचे खूप खूप आभार आहे. बर, कारण त्याचीच मेहरबानी आहे सरी. जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे साहेब बुलढाणा जिल्हा, अपर पोलीस अधीक्षक लोंढा साहेब खामगाव शहर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील खामगाव शहर तसेच नितीन पाटील साहेब पोलीस स्टेशन शेगाव शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शेगाव शहरचे गुन्हे प्रकटीकरण विभाग तसेच आम्ही पोएगा सुनील सुसर पोलीस स्टेशन शेगाव शहर पोस्टे दाखल अपराध क्रमांक 363/2025 मधील चोरी गेलेली बैलजोडी याबाबत तपास करीत असताना आम्हाला एक बैल हा मिळून आलेला आहे आणि त्यामधील जे 2 चोर आहेत ते सुद्धा निष्पन्न झालेले आहेत आणि जे 2 चोर मिळून आले ते ह्या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत त्यांचे नातेवाईक निष्पन्न झालेले आहेत आणि यांनी ज्या व्यक्तींना जो बैलजोडी विकली होती त्यांचाही शोध घेणे सुरू आहे. तरी सदरचा जो एक बैल या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे त्याची पोलिसांना इथे ठेवण्याची कोणती व्यवस्था नाही, तरी तात्पुरत्या स्वरूपात तो बैल फिर्यादी यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे व तरी सदर गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतो.